हा शक्तीपीठ महामार्ग नेलाय कशासाठी स्वार्थाचा? जमीन घेतली असावी तिथं मला माहित नाही. आता घरात जो भोंदूबाबा आहे नाशिकचा त्याला सुद्धा शक्तीपीठ जिथून जाणार आहे तिथं जमीन त्याला घेतली. त्यामुळे सत्तेत असलेल्या लोकांच्या जमिनी बऱ्याच नेत्यांनी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी घेतल्या. त्यामुळे तिथं सुद्धा जमीन त्यांची असावी, जरा शोधून काढतो. राष्ट्रवादीत विलिनीकरणाच्या चर्चा त्या परत थांबल्या गेल्या, काय नक्की सध्या परिस्थिती? थांबल्या गेल्यात ना मग थांबल्या गेल्या तर थांबल्या गेल्या. आता कशाला आपण वाढवायचं? वाड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी संभाव्य जे आहे माझे त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. तुम्ही बऱ्याच जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये असता तिथल्या, काय त्यांच्याबद्दल काय? नाही, पंढरपूरला येऊन समजून घ्यावं लागेल. पूर्वीचे काही आराखडे मी बघितले होते, ते आराखडे कुठेतरी 300-400 कोटी रुपयाचे होते. आत्ताचे आराखडे बघितलं तर 3-4 हजार कोटीवर ते गेलेले आहेत. मग हा पैसा का वाढवला गेला? जसं की तुम्ही नाशिकला जर आता गेलात महाकुंभ, तिथं 2200 कोटीचे रस्ते हे आत्ता करण्यात आलेले आहेत आणि त्या 2200 कोटीमध्ये 500 ते 600 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे. त्यामुळे आपण जिथं सामान्य लोक जिथं विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिथं एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना लोकांना विश्वासात न घेता खर्च करून त्यातून जर पैसा काढला जात असेल तर हे योग्य नाही. आमचं मत आहे काम झालं पाहिजे. लोकांना विश्वासात तुम्ही घ्या. लोकांचं जो काही तिथं नुकसान होतं आहे त्याची चांगली भरपाई तुम्ही तिथं द्या आणि मग चांगली भरपाई देऊन मग त्यांना कुठेतरी तुम्ही दुसरीकडे पुनर्वसन त्यांचं करा, जिथे त्यांचा जो काही पारंपरिक बिझनेस होतो हा चालला पाहिजे. पण तिथं काही प्रमाणात असं दिसतंय काही लोकांचे वाडे तसेच ठेवण्यात आले आणि काही लोकांचे तोडण्यात आलेले आहेत. मग तोंड बघून ते केलं गेलं आहे का? हे सगळं कुठं ना कुठेतरी बघून विरोध नाही, झालंच पाहिजे. पण त्याच्यात एक तर भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे आणि मोबदला देत असताना सामान्य लोकांना खूप चांगला मोबदला जर दिला गेला आणि त्यांना योग्य ठिकाणी पुनर्वसन जर केलं गेलं तर नक्कीच आपण स्वागत करण्यासारखी ही गोष्ट आहे. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री झालेले बघायला आवडतील. आता सुनील तटकरे म्हणतात की राजकीय वास्तवता स्वीकारली पाहिजे. आता ते दोघं काय म्हणतात, त्यांनी एकत्र बसून, एकाच पक्षाचे दोन्ही नेते आहेत, एकत्र बसून विषय सोडवा. पण एकच सांगतो की BJP बरोबर जो कुठला पक्ष गेला असेल तर BJPचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा उद्या जाऊन BJPचाच मुख्यमंत्री जर एकत्रित तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार असेल तर BJPचाच होणार आहे. आज हा असेल तर उद्या तो असेल. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करण्याची भूमिका असेल, सामान्य लोकांसाठी लढण्याची भूमिका असेल, रस्त्यावर उतरून जर तुम्ही संघर्ष केला आणि भाजपच्या विरोधात संघर्ष केला तर नक्कीच तुम्हाला उद्या जाऊन मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे. पण त्यासाठी आज तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, छान चौकी सोडावी लागेल, सगळी सुविधा सोडावी लागेल आणि लोकांसाठी रस्त्यावर यावं लागेल. ज्याची ती तयारी उद्या जाऊन तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो. हा या मतदारसंघात आणला म्हणून फटाके फोडले आणि आनंद उत्सव साजरा केला होता. ते झाडं लावायचं सुद्धा माड्यात मोठं पेव खरं तर सध्या आणले गेलेले आपल्याच पक्षाचे आमदार आहेत. काय नक्की सुरुवातीला एखादा रस्ता जेव्हा मतदारसंघातून जातो विकासाच्या अनुषंगाने आपल्याला आनंदच होतो. पण जेव्हा जाहीर झाल्यानंतर त्याच्या खोलात जर आपण जेव्हा जातो आणि या सगळ्या अडचणी जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला विरोध करावा लागतो. आपल्या विकासाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीने शेतकऱ्याला, आता आमदारांना तुम्ही विश्वासात घेत नाही, खासदाराला विश्वासात घेत नाही, रस्ता कुठून जातोय फक्त सत्तेतल्या नेत्यांना माहीत असेल तर मग कुठं ना कुठंतरी लोकांना अंधारात ठेवलं आलं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आता नवीन गोष्टी समजायला लागल्या तेव्हा अभिजित पाटील साहेबांना सुद्धा कुठं ना कुठंतरी हे जाणवत असेल की आता शेतकऱ्यांवर अन्याय तिथं होतोय आणि त्या अनुषंगाने नक्कीच पूर्वीची भूमिका आणि आत्ताच्या भूमिकेमध्ये फरक झालेला आपल्या सगळ्यांना दिसेल. ओके, थँक्यू. फरक नाही असं नितेश राणे म्हणतात. डायरेक्टली आज महिला सुरक्षितता प्रश्न या महाराष्ट्रामध्ये अतिशय केंद्रबिंदू झालेला आहे. लोक आंदोलन करत आहेत, महिला आंदोलन करत आहेत. मग या विषयावरचं कांदा जो काही भाव कांद्याचे पडलेत त्याचा विषय असेल, पीठ मार्गाचा जो काही संघर्ष असेल, सामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, खताच्या किमती ज्या वाढल्या, ह्या सगळ्या विषयावरचं लक्ष कुठेतरी बाजूला जावं यासाठी नेत्याला फोन केला म्हणून नितेश राणे त्या ठिकाणी बोलायला लागले असतील. कसं आहे, या सरकारमध्ये असणारे काही प्रमुख नेते बहुजन समाजाच्या नेत्यांना वापरतात. त्यांना आदेश दिला जातो की आता तुम्ही काहीतरी असं बोला, खालच्या लेवलला जाऊन बोला, पण कुठेतरी मीडियाचं लक्ष तुमच्यावर गेलं पाहिजे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आता इथं जानकर साहेब हे लोकांच्या हितासाठी लढत आहेत, तिथं जे काही EVM मशीनमध्ये गोळ झाला त्यासाठी लढत आहेत, पण दुसऱ्या बाजूला दुसरे नेत्यांचा भाजप हे वेगळ्या पद्धतीने वापर करतात. त्यामुळे हाच तर फरक आहे. स्वाभिमानी जानकर साहेबांसारखे नेते आणि इतर जे कुणी नेते असतील आणि या बहुजन समाजाच्या भाजपच्या नेत्यांचा फक्त वापर याच्यासाठीच केला जातो. आणि हे जे आता बडबड नाही तर गोडगोड बोलणारे नाही तर आक्रमक बोलणारे लोकांना मला विचारायचं आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा फुले, त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णा यांच्याबद्दल जेव्हा खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं होतं तेव्हा कुठल्या बिळात जाऊन लपला होता हे जरा लोकांना सांगा. तेव्हा बिळात जाऊन बसायचं आणि नंतर जेव्हा लोकांचं लक्ष बाजूला सरवायचं असेल तेव्हा काहीतरी फालतू बोलायचं. ही काही नेत्यांची सवय ही कुठेतरी मोडून सोलापूर काढली पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री